एक समूहाचा समूह आहे की जो पोटामुळे वाया गेला, समूहाचा समूह आहे की विलासामुळे वाया गेला, आणि समूहाचा समूह आहे की जो हव्यासामुळे वाया गेला. महाराज सांगतायत की इच्छा ते, हे इच्छेचं एवढं रूप आहे ध्यानात. विलासाची तरी इच्छाच, हव्यास तरी इच्छाच, आणि पोटाची तरी इच्छाच. अरे भोजनाच्छादने चिंता वृथा कुर्वन्ति वैष्णवा. भोजनाविषयी आणि आच्छादनाविषयी वैष्णव कारण नसताना चिंता करतात. राजयाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे. नाना महाराज दादा हे दोघेही असे जीवनामध्ये राहिले. कधी कोणापुढे त्यांनी हात पसरला नाही, काही नाही. त्यांनी विचार केला की आपल्या जसं अदृष्टात असेल तसं राहायचं, पण कोणाला मागायचं नाही. हे वारकऱ्याचं वैभव आहे, ध्यानात ठेवा. आणि देव त्याचं चालवतं हे पण तुम्ही लक्षात ठेवा. काही परीक्षा होते, पण परीक्षेच्याच वेळी जरा नेट धरून राहिलं पाहिजे, निष्ठंक राहिलं पाहिजे. नाही तर नेट न धरीच निष्ठंक महाराजांनी लिहिलं, मग तसं नाही चालत. एक गोष्ट सांगतो तुम्हाला म्हणजे कळेल. वारकऱ्याचं हे वैभव आहे की हव्यास नाही, विलास नाही आणि पोट नाही, तिन्हीचा विचार करायचा नाही. सेवा मात्र परिपूर्ण करायची.